पण खरं वयाचा आणि भगवद्गीतेचा किंवा स्पिरिच्युअलिटीचा असा काहीच संबंध सच नाहीये. पण मग एक प्रश्न पडतो की समजा भगवद्गीता कशी वाचली पाहिजे, कारण बऱ्याच लोकांना वाचताच येत नाही की एक्झॅक्टली पहिले श्लोक असतात, मग नेमकं काय वाचलं पाहिजे किंवा रोज एक अध्याय वाचला पाहिजे काय ॲट अ टाइम वाचलं पाहिजे, कसं केलं पाहिजे नेमकं? एक मी तुला गोष्ट सांगते. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की श्रेयान स्वधर्मो विगुणफ परधर्मात स्वनुष्ठितात. याचा अर्थ असा आहे की तू तुझे कर्तव्य पार पाड, तुझे प्रिस्क्राईब ड्युटीज तू फुलफिल कर, दुसऱ्यांचे धर्म करायला जाऊ नकोस. धृतराष्ट्रांना तेव्हा त्यांचा संवाद जो संजयशी झाला तेव्हा ते म्हणाले की हे मी त्यांना बघवतही नव्हतं की शेवटी काय सगळे आपलेच फॅमिली मेंबर्स आहेत, एकमेकांशीच ते लढत होते आणि यातनं काय मिळणार होतं. तर त्यावेळेला कुठला स्टँड घ्यावा हा जो प्रश्न त्यांना पडलेला होता तसा आपल्यालाही पडत राहतो. श्रीकृष्ण म्हटलं की भगवद्गीता आलीच, आणि भगवद्गीता म्हटलं की श्रीकृष्ण आलेच, तर अशी कुठली लर्निंग आहे की जे आपण त्यांच्याकडनं शिकू शकतो? आपण असं म्हणू शकतो की श्रीकृष्ण खरं तर आपल्यातलाच एक आवाज आहे. इट्स लाईक अन इनर व्हॉइस. बरेचदा आपल्याला माहिती आपण काय करतोय, कसे वागतोय, आणि तो जो एक टोचणारा आवाज असतो ना की इथे चुकताय तुम्ही, हे करू नका, हा खरं आपल्यातला श्रीकृष्ण आहे. येस. तर रोमा, तुझं श्रीमंत व्हा या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस. तर कशी आहेस तू? मी मस्त. तू कसा आहेस? एकदम मजेत. येस. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो भगवद्गीता. येस. तर त्याची तू एक्सपर्ट आहे, पण त्याआधी मला तुझी जर्नी ऐकायला आवडेल. मी एक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजिस्ट आहे बाय प्रोफेशन. मी US मध्ये जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीला शिकायला होते. त्याच्यानंतर मी तिथे कामही करत होते आणि बरेचदा असं वाटायचं की काय आहे भगवद्गीता, वाचली होती पण कुठेतरी ती कंटेम्पररी सेन्समध्ये जर आपल्याला एक्सप्लेन करता आली तर आपण काही करू शकू का असं नेहमी वाटायचं. सो पोस्ट कोविड मी माझा अभ्यास असा जास्त डेडिकेटेडली सुरू केला, रिसर्च केलं. बरेच वर्ष माझी फॅमिली आणि मी भारताबाहेर होतो, सो आम्हाला तो एक ॲक्सेसही नव्हता की एक लायब्ररीतनं जाऊन पुस्तक आणावं. पण इथे आल्यावर मग मी ते सिरियसली सुरू केलं. भरपूर इन्व्हेस्टमेंट केली इन टर्म्स ऑफ माय टाईम, आणि कुठेतरी ते एक यूथला कळावं किंवा त्यांना ते अप्लाय करता यावं म्हणून मी माझा हा यूट्यूब चॅनल रोमाज व्हॉइस लायब्ररी म्हणून सुरू केला. सो पहिल्यांदा इंग्लिश सिरीज होती ज्याच्यात आम्ही सगळे 18 अध्याय कव्हर अप केले, आणि सध्या आता मराठीची सिरीज चालू आहे. सो अशी ही जर्नी इथपर्यंत आता भगवद्गीतेचं ज्ञान होपफुली सगळ्यांपर्यंत पोचावं याच खरं एका ध्येयाने सुरू केलं. सो लेट्स सी. येस. आणि तो नक्कीच एक चांगला ध्येय आहे आणि चांगली तुझा जो विचार आहे तो आज अनेक लोकांपर्यंत पोहोचेल. आजचा हा जो पॉडकास्ट आहे त्याचं तोच एक एक्झाम्पल आहे. ओके. तर सगळ्यात आधी मला तुला विचारायचं आहे की काय वाटतं तुला की समजा आजही लोकांनी भगवद्गीता का वाचायला हवी? खरं सांगायचं तर भगवद्गीता एक टाइमलेस टेक्स्ट आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडचे आहात, काय शिक्षण घेतलंय, किती वर्षाचे आहात, ह्याचा आणि भगवद्गीता वाचण्याशी काहीच खरं संबंध नाहीये. बरेचदा असं होतं की काहीतरी आयुष्यात घडतं आणि मग आपल्याला वाटतं की कुठला तरी गायडन्स घेऊया म्हणून एक कुठला तरी ग्रंथ आपण घेतो, वाचायला सुरुवात करतो, त्याचं ज्ञान अप्लाय करायला ट्राय करतो. पण खरं भगवद्गीतेचं तसं नाहीये. कुठलाही तुम्ही हेतू, जसं तू म्हणालास, कुठलाही हेतू न ठेवता एक फक्त ध्येय जरी असलं की क्युरिओसिटी किंवा मेडिटेशन किंवा जस्ट कर्म आणि धर्म काय आहे हे जाणून घ्यायचंय, अशा जरी दृष्टिकोनातून तुम्ही भगवद्गीता वाचायला सुरुवात केली तरी सुद्धा त्यातनं काही ना काहीतरी तरी शिकायला मिळतं. पण असं नाहीये की काहीतरी शिकलंच पाहिजे. बरेचदा लोक वाचायला लागतात आणि मग कळतं अरे असंही करता येते किंवा हे तत्वज्ञान आहे, असं खरं वागायचं असतं. सो द रिझन वाय यू पिकअप भगवद्गीता कॅन बी एनिथिंग, पण त्याचं लर्निंग जे आहे ते वापरपेक्षा मी म्हणेन की ते अप्लाय करणं ते खरं गरजेचं आहे. सो इट्स जस्ट अ पार्ट ऑफ युअर स्पिरिच्युअल जर्नी असं म्हणता येईल. ओके. पण मग स्पिरिच्युअलिटी किंवा अशा ज्या गोष्टी आहे समजा त्या सगळ्या आपण एका लिमिटनंतर, एका वयानंतर केल्या तर ठीक आहे, पण आजची जी यंग जनरेशन आहे त्यांनी का वाचली पाहिजे भगवद्गीता?
खरं सांगायचं तर आपण फिजिकल वेलबिईंग, मेंटल वेलबिईंग, इमोशनल वेलबिईंग या सगळ्या गोष्टींकडे खूप लक्ष देतो ॲज अ यूथ सुद्धा. म्हणजे फिजिकल म्हटलं की जिमला जायचं, कुठला तरी स्पोर्ट खेळायचा, योगासनं करायची. इमोशनल अँड मेंटल वेलबिईंग म्हटलं की आज सायकॅट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट सगळ्यांना आज हे सगळे अवेलेबल आहेत. पण स्पिरिच्युअल वेलबिईंग म्हटलं की एकतर इतकी ॲबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे की मग काय करायचं आणि कोणालाच असं एक सरळ उत्तर मिळत नाही. त्यामुळे लोक थोडंसं ते टाळतात किंवा मग थोडेसे प्रॉब्लेम झाले की मग कदाचित आय टर्न टू दिस टेक्स्ट असा एक अंदाज असतो. पण खरं वयाचा आणि भगवद्गीतेचा किंवा स्पिरिच्युअलिटीचा असा काहीच संबंध सच नाही आहे. पण आय वुड एनकरेज की आजच्या जनरेशननी कुठला तरी असा मार्ग निवडावा ज्याच्यातनं अध्यात्म किंवा एक सेल्फ अवेअरनेस याबद्दल त्यांना माहिती मिळत जाईल. का? कारण आजकालचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते कॉम्प्लिकेटेड आहेत. पूर्वी कसं असायचं की रिटायर झालं की लोक थोडंसं अध्यात्माकडे वळायची. मे बी त्यावेळेला प्रॉब्लेम्सही एवढे कॉम्प्लेक्स नसतील आणि वेळही नंतर जास्त मिळायचा. सो मे बी दॅट कुड हॅव बीन अ रिझन. पण आज जर बघायला गेलं तर सकाळी उठल्यानंतर कोणीच असं म्हणत नाही की आज काय नवीन संकट आहे, आज काय होणार आहे. युजली आपण एक हॅपी या व्हॅल्यू सिस्टमनी उठतो की आज दिवस चांगला जाईल. पण संकट जेव्हा येतं तेव्हा पहिले प्रश्न काय असतात? का आलं, मीच का, आता काय होणार, असे कुठेतरी एक डिस्कम्फर्ट आपल्यात निर्माण होतो. पण संकट ही आली की ओके आज आली आहे, त्याच्यावर मी काय सोल्युशन शोधू, आय आय इनफ का मी कोणाची तरी मदत घेऊ, आणि मदत घ्यायची तर कोणाची घेऊ, या खरं प्रश्नांची उत्तर आपण शोधली पाहिजेत. सो स्पिरिच्युअलिटीमुळे एक तशी वळण मिळते की आलाय प्रॉब्लेम, लेट्स सॉल्व्ह इट, लेट्स नॉट पुश इट की पुढे बघू, आधी काय चाललंय ते चालू दे. सो टू अंडरस्टँड युअर सेल्फ की मी कोण आहे, माझी व्हॅल्यू सिस्टम काय आहे, मला आज आयुष्यातनं काय हवंय, या सगळ्या आय थिंक एक अंदाजासाठी लोकांनी स्पिरिच्युअलिटीकडे वळलं तर एक गायडन्स मिळतो लाईफमध्ये. अलॉंग विथ दॅट कुठेतरी एक स्वतःचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे, एक पर्पस आहे लाईफमध्ये, एक मिनिंग आहे, ते सुद्धा होतं. सो आय थिंक अध्यात्म शुड बी वेलकम फॉर अ पर्सन ऑफ एनी जनरेशन आणि स्पेशली यूथ. कारण टीनेजर्स म्हणा किंवा आजकाल जे जस्ट कॉलेजमध्ये जात आहेत त्यांना एक इट्स अ न्यू एन्व्हायरमेंट, खूप काय काय डिस्ट्रॅक्शन्स असतात, इमोशन्स इतके हाय असतात. तर असं नको व्हायला की आज एक कुठली तरी चूक केली ज्याचा आपण पुढे जाऊन पश्चाताप होईल. त्यापेक्षा एक अवेअरनेस असला की हे घडत जाणार आहे, यात फार इमोशनली आपण इन्व्हेस्ट नाही केलं तरी चालेल, आणि एक फोकस असावा लाईफमध्ये. एक नवीन बिगिनिंग आहे, फ्रॉम स्कूल टू कॉलेज काही असेल तर त्या दृष्टी, फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह it's a good way to look at spirituality as self growth, a process of self growth. ओके, म्हणजे तू चांगलं सांगितलंस की खरं तर असं जर विचार केला तर यंग जनरेशनला उलट जास्त गरज आहे. एक्झॅक्टली, येस. गिव्हन की जसं एक डायनामिक एन्व्हायरमेंटमध्ये ते आज वाढत आहेत. टेक्नॉलॉजी म्हणा, एक कुठेतरी जॉब्सची अनसर्टनिटी असते, एन्व्हायरमेंट बाय इट सेल्फ. बरीचशी मुलं ही घर सोडून सुद्धा शहरात शिकायला राहायला येतात, त्यामुळे खूप एक्सपोजर आहे. मग या एक्सपोजरमध्ये आपलं असं काहीतरी असावं किंवा आपल्याला एक फाउंडेशन असं असावं, म्हणून अध्यात्म इज अ गुड स्टार्ट फॉर देम. जशी बिल्डिंग बांधताना फाउंडेशन किती महत्वाची, तरच ती भक्कम, मोठी, सरळ अशी उभी राहील. त्या सेम एक थॉट प्रोसेसनी अध्यात्म इज लाईक अ फाउंडेशन, सेल्फ फाउंडेशन, की आपलं एक फाउंडेशन चांगलं असेल की पुढचं आयुष्य, पुढचे डिसिजन्स जे काही आपण करू ते चांगल्या पद्धतीने पुढे जाईल, ते स्ट्रॉंगली आपण पुढे जाऊ शकू, आणि एक मेंटल पीस कायम आपल्याबरोबर कुठे ना कुठेतरी असेल किंवा रिचेबल तरी आहे. अगदी आत्ता पण पीसफुल आहोतच असे नाही, पण इट कॅन बी रिच्ड इझिली. असा आय थिंक अध्यात्म कॅन, म्हणजे स्पिरिच्युअलिटी कॅन हेल्प इन दिस मॅनर. बरोबर. पण मग एक प्रश्न पडतो की समजा भगवद्गीता कशी वाचली पाहिजे, कारण बऱ्याच लोकांना वाचताच येत नाही की एक्झॅक्टली पहिले श्लोक असतात, मग नेमकं काय वाचलं पाहिजे, किंवा रोज एक अध्याय वाचला पाहिजे, काय ॲट अ टाइम वाचलं पाहिजे, कसं केलं पाहिजे नेमकं? जसं स्पिरिच्युअलिटी एक सेल्फ डिस्कव्हरीची जर्नी आहे, तसंच भगवद्गीता कशी वाचावी हे एक
पर्सन इंडिव्हिज्युअली ठरवू शकतो. एक तर म्हणजे श्लोक वाचले की ते जे व्हायब्रेशन्स आहेत, संस्कृत ही भाषाच अशी आहे की ती म्हटल्यानंतर कुठे ना कुठेतरी एक इम्पॅक्ट येतो आपल्यावरती, आपल्या ब्रेन सेल्सवर एक इम्पॅक्ट असतो. सो तुम्हाला वाटलं तर तुम्ही श्लोक म्हणू शकता. अगदीच जर तुम्हाला मीनिंग काय आहे तर आज वेगवेगळ्या भाषेत ट्रान्सलेशन्स अवेलेबल आहेत, ते मीनिंग वाचून घेऊ शकतात. मीनिंगच्या खाली अजून थोडंसं इन डेप्थ अनालिसिस असतं. बाकी म्हटलं तर रिसर्च पेपर्स आहेत, पुस्तकं आहेत, व्हिडिओज आहेत. हे सगळे वाचून आपण ते एक ज्ञान म्हणतो ना की पर्क्युलेट होतं आपल्यामध्ये. आणि एकदा ते ज्ञान पर्क्युलेट व्हायला लागलं की मग ते अप्लाय करायची जी वेळ असते ते दॅट इज युअर रिअल टेस्ट. बरोबर. बरेच वेळा पुस्तकं वाचतो पण आपण विसरून जातो, कारण कुठे रिलेटही करता येत नाही. आणि कदाचित भगवद्गीतेचं असं होऊही शकतं, कारण कॉन्सेप्ट्स त्याचे इतके वेगळे आहेत की टू अंडरस्टँड की हे आता अप्लाय करायचंय हे थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. पण जसे तुम्ही वाचत जाल, जसं जसं कुठली तरी संकट येईल, कुठला तरी इश्यू येईल आणि तुमचा फोकस हा सोल्युशन बेस्ड होईल, तसं तसं ते ज्ञान तिथे आपण अप्लाय करू शकतो. पण खरं सांगायचं तर भगवद्गीता वाचण्याआधी 1-2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर म्हणजे ॲक्सेप्टिंग की कुठे ना कुठेतरी आपला इग्नोरन्स आहे. एकदा हा इग्नोरन्स आपण काउंटर करता आलो की मग ते सोल्युशन थोडंसं क्लिअर व्हायला लागतं. बरेचदा आपले प्री कन्सिव्ड नोशन्स असतात की असंच झालं पाहिजे, हे असंच असलं पाहिजे, त्याला आपणच फक्त जबाबदार आहोत असे नाही, पण एक सोसायटल थॉट प्रोसेस असते आणि वी जस्ट ट्राय टू फॉलो इट. पण हा जर इग्नोरन्स आपण दूर केला तर ते खरं ज्ञान आपण घेऊ शकतो, आपल्याला समजू शकतं. सेकंडली ॲडमिटिंग की आपल्याला बरंच काही माहिती नाहीये आणि इट्स द बिगेस्ट थिंग. कारण सपोज आता एकदम सिम्पल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मॅथ्स हे आपण अगदी पहिलीपासून शिकत जातो. मी ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन पासून सुरू होतं, अगदी नंबर सिस्टम पासून. पण 11वी-12वीत जर सायन्स घेतलं तर परत एक मॅथ्स आपण चूज करतो. मग त्यावेळेला जर टीचरनी शाळेत येऊन किंवा कॉलेजमध्ये येऊन परत नंबर सिस्टम, परत ॲडिशन सुरुवात केली तर कुठे ना कुठेतरी असं चिडचिड होऊ शकते की हे काय. तसंच थोडंसं एका नवीन ग्रंथाचं आहे की वाचायला सुरुवात केली तर आपल्याला ऑलरेडी हे सगळं माहिती आहे, यात परत वाचून मला काय मिळणार आहे, हे थोडासा थॉट प्रोसेस आपण दूर ठेवला. प्रत्येकाला असं वाटतं की यार मला महाभारत आधीपासून माहिती आहे किंवा अर्जुन आणि कृष्णाची जे कन्व्हर्सेशन आहे ते माहिती आहे, पण आपण असं डीपली जात नाही त्याच्यामध्ये, कारण आपल्याला वाटतं की हे माहितीच आहे ना, मग अजून यात काय वेगळं असणार आहे. तर तो जो एक अज्ञान जो असतो आपला आणि हा एक ओव्हर कॉन्फिडन्स की आपल्याला सगळं माहीत आहे, या 2 गोष्टी जर आपण बाजूला ठेवल्यात आणि एक ओपन माइंडनी तो टेक्स्ट वाचायला सुरुवात केली तर ते जे विजडम आहे ते जास्त समजेल आणि कुठे ते अप्लाय करता येईल हे सुद्धा कळत जाईल. तर आता आपण थोडंसं यंग जनरेशन बद्दलच बोलूया की मी तुला एक उदाहरण देतो की जर समजा एक मुलगा आहे की तो गावाकडून एखाद्या सिटीमध्ये शिकायला आलेला आहे. ओके, आता होतं काय की एन्व्हायरमेंट वेगवेगळं आहे, गावाकडचं वेगळं, शहरातलं वेगळं. ओके, तर तिथे गेल्यावर ना तो बऱ्याच वेळेस एकटा पडतो. मग अशा वेळेस गीतेमधून त्याला काहीतरी मार्ग सापडू शकतो का? ऑफकोर्स, डेफिनेटली. एक तर म्हणजे की ध्येय तो का आलाय, कारण वय लहान आहे, डिस्ट्रॅक्शन्स तर असणार आहेत, सगळंच नवीन आहे. तर कुठला तरी तो जो फोकस आपण धरलेला असतो की एज्युकेशनसाठी आपण आलोय किंवा कामासाठी आपण आलोय, तर त्या फोकसपासून आपण दूर गेलो तर मग भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो आय थिंक एक गोल फोकस जो आहे किंवा हाऊ टू कंटिन्यू विथ दॅट गोल इन माइंड, दिस इज मोर इम्पॉर्टंट फॉर हिम. आणि ते तो गीतेतनं शिकू शकतो की हे आहे, मी ह्याच्याकरता आलोय, बाकीचं जे काय एन्व्हायरमेंट आहे ते मी I will consume it. I will try to understand this new environment. मी शिके नाही ह्याच्यातनं, पण माझा गोल जो आहे तो हल्ला नाही पाहिजे किंवा तो चेंज झाला नाही पाहिजे. बरोबर. येस. तर समजा ठीक आहे, तू सांगितलं की गोल हल्ला नाही पाहिजे, पण कसं असतं की आपल्याला एखादा गोल मिळवायचा असतो पण डिस्ट्रॅक्शन भरपूर असतात. अशा वेळी काय केलं पाहिजे? सो बरेचदा यूथमध्ये जो प्रॉब्लेम असतो की त्यांचा प्रॉब्लेम खरा असा मी नाही म्हणत आहे, पण एक जनरलाइज जो इश्यू निर्माण होतो की बरेच वेळा आपण गोलवर खूप फोकस्ड असतो की हे मिळालंच पाहिजे, हे असं झालंच पाहिजे, आणि ते झालं नाही की मग चिडचिड, ब्लेम गेम, सेल्फ डाऊट या सगळ्या गोष्टी यायला लागतात. सो
इन ऑर्डर टू काउंटर दॅट श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात की तुझा हा जो गोल आहे तू त्या गोलवर फोकस करत असलास तरी सुद्धा तू एंड रिझल्ट कसा आहे ह्याच्यावर लक्ष देऊ नकोस. ओके. तर जर समजा तोच मुलगा आहे, तो एखाद्या एक्झामचं प्रिपरेशन करतो, मनापासून प्रिपरेशन करतो, परंतु कधी कधी फेल्युअर हातात येतं, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे त्यांनी? भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. ओके. तर या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जे काही तू करत असशील हा तुझा कर्म आहे, इट्स अ पार्ट ऑफ हू यू आर, आणि तू इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन द रिझल्ट्स तू या प्रोसेसवर जास्त कॉन्सन्ट्रेट कर. हाऊ डज इट अप्लाय टू द यूथ टुडे? बरेचदा आपण खूपच रिझल्ट सेंट्रिक असतो, म्हणजे हे असाच रिझल्ट झाला पाहिजे, माझ्या मनात जे काही एंड रिझल्ट जो दिसतोय तो एक्झॅक्टली तसाच झाला पाहिजे. तर या दोन गोष्टी असतात. एकतर म्हणजे रिझल्ट हा फक्त आपल्यावर डिपेंडेंट नाही आहे, बाकीच्या लोकांनी त्यांची कामं केली, त्यांचे कर्म पार पाडले, त्यांचे कर्तव्य फुलफिल केले तर आपण सगळेच जण त्या रिझल्टपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. अपार्ट फ्रॉम दॅट नशीब, अपार्ट फ्रॉम दॅट आपलं आजूबाजूचं एन्व्हायरमेंट, या सगळ्या बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या रिझल्ट कसा असेल हे डिटर्मिन करतात. सो रिझल्ट आपल्या हातातच आहे असं नाही, पण मग हातात काय आहे? सो हातात प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये मी 100% द्यायचे, 90% द्यायचे, 2% द्यायचे, हे माझ्या हातात आहे. प्रोसेस कशी असावी हे मी डिसाईड करू शकते. प्रोसेसमध्ये काय काय असलं पाहिजे, काय काय नसलं पाहिजे हे सुद्धा मी डिसाईड करू शकते. सो बरेचदा लोकांना काय असतं की त्यांना एक प्रकारचा कंट्रोल हवा असतो, आणि श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की हा कंट्रोल तुझ्यातच आहे. तू एक योद्धा आहेस, तू मिलिटरी सायन्स तुझ्या गुरुकडनं शिकलेला आहेस, तुला एक्झॅक्टली काय करायचं हे माहिती आहे. आता तू फक्त ते प्रोसेसमध्ये तू भाग घे. एंड रिझल्ट तुम्ही जिंकाल, तुम्ही हराल, काय होईल, किती लोक जगतील, किती लोक मरतील, हे कोणाच्याही हातात नाहीये. पण आज तू एक योद्धा म्हणून तिथे गेलास, तू त्या वॉरमध्ये पार्टिसिपेट केलंस, हे तुझे कर्तव्य आहेत आणि ते तू फुलफिल केलेस, हे महत्त्वाचं आहे. तसंच आपल्यासाठी सुद्धा आपण जे काही गोल किंवा जे काही रिझल्ट सेंट्रिक जे काही थॉट प्रोसेस आहे ती ठेवू शकतो. ॲम्बिशन असू शकते, ॲस्पिरेशन्स असाव्या, असं काही त्याच्यात चुकीचं नाही आहे. पण फक्त ती अशीच का नाही आहे, मग ही अशी का नाही झाली, मग मी परत कधीच करणार नाही, हे जे क्वेश्चन्स किंवा एम आय डुईंग इनफ, सेल्फ डाऊट जो यायला लागतो, तो जर काउंटर करायचा असेल तर आत्ता जे हातात आहे, आत्ता मी काय करू शकतो, मी किती कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, ह्याच्यावर जर आपण फोकस ठेवला तर इट्स इझियर फॉर अस टू गेट क्लोजर टू दॅट रिझल्ट. सेकंडली, आता प्रोसेसमध्येच फक्त फोकस ठेवायचा आणि रिझल्टमध्ये नाही तर मी कसं ते अचीव्ह करणार? बरोबर. श्रीकृष्ण अर्जुनाला असंही सांगतात की वैराग्य किंवा डिटॅचमेंट और अलिप्तपणा जर हे आपण आपल्या जीवनात आणलं तर त्या गोलकडे जाणं थोडंसं इझी होऊन जातं. मग आता डिटॅचमेंट म्हणजे काय, की काहीच करायचं नाही का, किंवा मस्त मागे बसून चाललंय ना सगळं चालू दे, मग कारण आता श्रीकृष्ण म्हणाले डिटॅच्ड राहा, तर तसं नाहीये ते. डिटॅचमेंट म्हणजे आपली इमोशनल इन्व्हेस्टमेंट एका गोष्टीत कमी करायची. ओके. म्हणजे आपलं जे गोल आहे त्याच्यापासून थोडंसं डिटॅच व्हायचं. हां, म्हणजे त्याच्यातले इमोशन्स थोडेसे डिटॅच करायचे. कारण गोल म्हटलं की आपले इमोशन्स काही ना काही चांगले वाईट सगळेच इन्व्हेस्ट होतात. तर त्याच्यावर जर आपण कंट्रोल आणू शकलो की ठीक आहे, रिझल्ट येईल तो मी ॲक्सेप्ट करीन, किंवा तो माझ्या मनासारखा नसला तर मे बी मी प्रोसेस चेंज करीन आणि कदाचित त्याच्यातनं एक वेगळा रिझल्ट येऊ शकेल, पण मी इमोशनली अटॅच नाही होणार की हे नाही झालं ना तर मग मी आयुष्यात कधीच हे करणार नाही कारण माझ्या मनासारखं झालं नाही. हे म्हणजे युअर इमोशन्स आर ॲट प्ले अँड युअर इमोशन्स आर डिफायनिंग हाऊ युअर बिहेवियर शुड बी. बरोबर. प्लस असंही होतं की इमोशन्स आपले रिॲक्शन्स कंट्रोल करतात. मग आपल्या मनासारखं झालं नाही, रिझल्ट आपल्याला हवाय तसा मिळाला नाही की लगेच चिडचिड किंवा स्वाभाविक आहे ब्लेम गेम, किंवा आपल्यात ते नाहीच आहे, आपण कुठेतरी कमी आत्ताही पडतोय म्हणजे परत केलं की सुद्धा कमी पडणार आहोत, हे असे सगळे जे डाऊट्स येतात ते सुद्धा आपण काउंटर करू शकतो इफ यू कीप दोज इमोशन्स असाइड. शेवटी इमोशन्स आहेत काय तर
इट्स अन एनर्जी इन मोशन. सो इवन इफ इट्स अ गुड एनर्जी और अ बॅड एनर्जी, त्याचा इम्पॅक्ट हा होणारच आहे. राग असला की थोडासा नेगेटिव्ह इम्पॅक्ट असतो. कुठली तरी चांगली इमोशन असली की आपण पॉझिटिव्ह असतो, पण थोडीशी ओव्हर एक्साइटमेंट आली की एक ओव्हर कॉन्फिडन्स येतो की आत्ता आलंय ना, म्हणजे पुढच्या वेळेला केलं की सुद्धा मला हे येणारच आहे. पण आत्ता जसं आपण बघितलं की आपल्यावरच हे डिपेंडेंट नाहीये, बाकीच्याही गोष्टी आहेत. सो थोडंसं डिटॅचमेंट किंवा एक इमोशनली खूप इन्व्हेस्ट व्हायचं नाही, हे जर आपण प्रॅक्टिस केलं तर तो प्रोसेसही आपण एका क्लिअर माइंडनी करू शकू आणि त्या प्रोसेसवर फोकस करू शकू. आणि दॅट फोकस विल डेफिनेटली लीड अस टू सम काइंड ऑफ अ रिझल्ट. मनासारखा असो का नसो, तो रिझल्ट आल्यावरच कळेल, पण ॲटलिस्ट वी आर गेटिंग क्लोजर टू इट. असंही होतं की बरेचदा लोक प्रेझेंटमध्ये नसतात. काहीतरी पास्टमध्ये घडलेलं असतं म्हणून पास्टमध्ये घडलेल्या गोष्टी सुद्धा प्रेझेंटमध्ये आणतो, नाही तर मग फ्युचरमध्ये असतो. आणि फ्युचरमध्ये असलो की इतकी अनसर्टनिटी असते की असं होईल का, तसं होईल का, हे पुरेल का, ते पुरेल का, असं जे थॉट प्रोसेस असतो ती परत प्रेझेंटमध्ये येते. आणि हा सुद्धा एक कारण आहे की ज्याच्यामुळे आपण म्हणजे रिझल्ट रिझल्ट इज अ फ्युचर कॉन्सेप्ट, नोबडी सीन इट ॲज येट, पण प्रोसेस इज अ प्रेझेंट कॉन्सेप्ट. तर मग जर प्रेझेंटमध्ये राहायचंय तर ह्याचा अर्थ प्रोसेस, ह्याच्यावर फोकस पाहिजे. प्रोसेसवर फोकस म्हणजे आपण कंट्रोल करू शकतो आणि शेवटी माणसाला कंट्रोलच हवा आहे. सो इट्स इझियर टू गेट क्लोजर टू द गोल रादर दॅन फोकसिंग ओनली ऑन हाऊ द गोल शुड बी. प्रोसेसवरती फोकस, स्टेईंग डिटॅच्ड, कीपिंग इमोशन्स लिटल असाइड. आणि ते हळूहळू जमतं. आज अगदी सांगितलं मी आता की इमोशन्स बाजूला ठेवा, तर जमेलच असं नाही. ती एक प्रॅक्टिस असते. थोडंसं आपल्यालाही एक कॉन्शियसली आपले इमोशन्स इन चेक ठेवून मग प्रोसेसमध्ये आणि मग रिझल्टबद्दल थिंक करणं तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की जर एखादा गोल अचीव करायचं असेल तर आउटकमचा विचार नका करू, प्रोसेसवरती फोकस करा. आणि जे काही इमोशन्स आहेत ते थोडेसे साईडला ठेवा आणि फक्त काम करत राहा. ओके, येस. तर आता मी भगवद्गीतेतील काही टर्म्स तुला सांगेल, तर थोड्याशा नीट मला समजून सांग. सगळ्यात पहिली टर्म जी दिलेली आहे ती म्हणजे धर्म. येस, दॅट्स राईट. धर्म हा शब्द बरेच वेळा येतो वेगवेगळ्या श्लोकातून. श्रीकृष्ण अर्जुनाला धर्माबद्दल सांगतात. आजकालच्या दुनियेत धर्माला थोडंसं रिलिजियस पर्स्पेक्टिव्हनी बघितलं जातं, पण भगवद्गीतेत धर्माचा अर्थ थोडासा वेगळा आहे. म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला जेव्हा धर्माबद्दल सांगतात तेव्हा ते त्याचे प्रिस्क्राईब ड्युटीज, आता हे प्रिस्क्राईब ड्युटीज जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तेव्हा ते त्याला त्याच्या स्वधर्माबद्दलही सांगतात. म्हणजे जसं मी म्हणाले आधी की अर्जुन एक योद्धा होता, तो ऑलरेडी शिकलेला होता की एका वॉर टाईप सिच्युएशनमध्ये काय करायचं असतं. तर तो योद्धा असल्यामुळे धार्मिकतेसाठी त्याचे जे कर्तव्य होते हा त्याचा स्वधर्म होता. एक मी तुला गोष्ट सांगते. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की श्रेयान स्वधर्मो विगुणफ परधर्मात स्वनुष्ठितात. याचा अर्थ असा आहे की तू तुझे कर्तव्य पार पाड, तुझे प्रिस्क्राईब ड्युटीज तू फुलफिल कर, दुसऱ्यांचे धर्म करायला जाऊ नकोस, दुसऱ्यांचे कर्तव्य तू करू नकोस. जरी तू ते परफेक्टली केलेस तरी सुद्धा अशी वेळ येईल की तू तुझे धर्म केले नाहीयेस पण तू दुसऱ्यांचे परफेक्टली केलेस आणि त्याचा तुला काहीच उपयोग होणार नाहीये. बरोबर. पण तुझा जो कर्तव्य आहे जसा तुला जमेल, मग तो परफेक्ट असो, इम्परफेक्ट असो, कम्प्लीट असो, इनकम्प्लीट असो, काही का असेना, तू तुझा धर्म पाळ, तू तुझे कर्तव्य पार पाड, कारण तो तुझा स्वधर्म आहे अँड यू हॅव टू कम्प्लीट इट. ओके. हा जो श्लोक तू सांगितलास याला जर समजा आजच्या परिस्थितीमध्ये रिलेट करायचं असेल तर सोप्या पद्धतीने तू कसं समजावून सांगशील, एक्झाम्पल सकट समजा. फॉर इन्स्टन्स आता एक लहानपणापासून आपण बघू की आपण एक शाळेत असतो तेव्हा आपल्या काही ड्युटीज असतात. बरोबर. की शाळेचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते आपण कंप्लाय केले पाहिजेत. म्हणजे राईट फ्रॉम युनिफॉर्म घाला, वेळेवर या, असं असतं. तसंच कॉलेजमध्येही त्यांचे वेगवेगळे थोडेसे रूल्स असतात. तसंच आपण मोठे झालो, कुठल्या तरी कंपनीत कामाला लागलो, स्टार्टअप काढली, काही काम करायला लागलो की त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स येतात. जसा आपला रोल किंवा आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट बदलत जातं तसे तसे हे कर्तव्य, ही आपली जी ड्युटी आहे ती बदलत जाते. बरोबर. आता खटके कधी उडतात, फॉर इन्स्टन्स रिलेशनशिप्स
जर लग्न झालं तर काही रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज बायकोचेही असतात आणि नवऱ्याचेही असतात. पण जर आपण ते तसे कंप्लाय केले नाही तर मग भांडणं, तू हे का नाही केलं, मी हे का नाही केलं, माझीच फक्त ही ड्युटी नाहीये, हे असं सगळं सुरू होतात, हे वाद सुरू होतात. पण आता तुमची सिच्युएशन बदलली आहे. यू आर नॉट अ सिंगल पर्सन एनी मोर, यू हॅव अनदर पर्सन ज्याच्याबरोबर तुम्ही राहताय आणि तुम्ही आता एक नवीन संसार सुरू करताय. सो तुमचेही काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत टुवर्ड्स दी अदर पर्सन, टुवर्ड्स युअर मॅरेज. त्या दुसऱ्या व्यक्तीचे सुद्धा तसेच रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तर ही एक सिच्युएशन झाली. परत तुमचे ड्युटीज बदलले, कर्तव्य थोडेसे चेंज झाले. कोणी लहान मूल झालं घरात की परत आपले रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात. सो इट्स नेसेसरी टू अंडरस्टँड की काय सिच्युएशनमध्ये आपण आहोत आणि त्या सिच्युएशनचा अंदाज घेऊन आपले कर्तव्य खरं बदलत असतात. आणि ते आपण ध्यानात घेत नाही, कारण वी आर अन इंडिव्हिज्युअल. आपण असेच वागणार, हे आपल्याला कम्फर्टेबल आहे, कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला नको, म्हणून आपण कुठे ना कुठेतरी या ड्युटीजना, या कर्तव्यांना डिसरिगार्ड करतो. त्यामुळे धर्म म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो का की समजा आपण स्वतःच काम नीट करत नाही, दुसऱ्याला अक्कल शिकवायला जातो. होते ना, ती सिच्युएशनही होते. आणि खरं तर धर्म म्हणजे हे कस्टम्स अँड लॉज, म्हणजे नॉट नेसेसरीली रिलिजन, पण धर्माचा मूळ अर्थ म्हणजे खरं लॉज अँड कस्टम्स असा आहे. म्हणजे बेसिकली कर्तव्य म्हणू शकतो. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं तर धर्म म्हणजे तुमची काही कर्तव्य आहेत ॲज अन इंडिव्हिज्युअल, ॲज अ मेंबर ऑफ द सोसायटी, ती तुम्ही पार पाडली पाहिजेत, सो दॅट एका प्रकारे कुठे ना कुठेतरी बॅलन्स हा सोसायटीतही राहतो. म्हणून ते धर्मग्रंथ असं का म्हणतात की इट्स टीचिंग यू हाऊ टू लीड अ लाईफ, योग्य वागणूक काय असावी. आणि जर सगळ्यांनीच ती योग्य वागणूक आपल्या जीवनात आणली तर तो बॅलन्स राहू शकेल. नाहीतर मग एक केओस होऊन जाईल सोसायटीत, लोकांना पाहिजे ते करत राहतील. सो इन्स्टेड ऑफ गोईंग दॅट वे, जर एव्हरीबडी इज एबल टू डू देअर ड्युटीज, सगळेजण त्यांचे कर्तव्य पार पाडू शकले तर मनशांती आपल्यालाही मिळेल, सोसायटीतही शांतता राहील, अँड ऑल ऑफ अस कॅन बी ऑन द सेम पेज. बरोबर. दुसरा शब्द आहे योग, त्याबद्दल काय सांगशील? एका सोप्या भाषेत सांगायचं तर योग म्हणजे युनियन, एकत्र येणे, एकीकरण. तर कशाचं एकत्र येणे? आपली बॉडी, आपलं माइंड आणि आपली आत्मा. मग आपण असं इमॅजिन करू शकतो की आपल्यातनं एक अशी स्ट्रेट लाईन जाते, तर ती स्ट्रेट तेव्हाच राहू शकते जेव्हा आपला आत्मा, आपलं मन आणि आपलं शरीर हे एकत्र येईल, ह्याचं युनियन असेल. पण बरेचदा इतकं काय काय आयुष्यात चालू असतं की प्रश्न आपल्याला पडतात की कुठेतरी ती स्ट्रेट लाईनच्या ऐवजी अशी वळणं असतात. तर योग म्हणजे युनियन. तर भगवद्गीतेत योग या शब्दाचा काय अर्थ होतो? तर भगवद्गीतेला योगशास्त्र असंही म्हणतात. प्रत्येक अध्यायाच्या नावानंतर योग हा शब्द वापरला जातो. म्हणजे काय? भगवद्गीता म्हणजे ब्रह्मविद्या, म्हणजे आपण ब्रह्मण ह्याचा सगळेच जण भाग आहोत. सो या ब्रह्मविद्येपर्यंत पोचण्यासाठी जो मार्ग आहे ते योगशास्त्र. सो आपण म्हणू शकतो की ब्रह्मविद्या हा एक गोल आहे. आपल्या आत्म्याला त्या ब्रह्मविद्येच्या जवळ जायचे, ब्रह्मणचा भाग परत व्हायचे, तर कसं व्हायचं? तर भगवद्गीतेतले जे श्लोक आहेत त्याच्यातले जे योगिक फिलॉसॉफीज आहेत, जसं मोक्ष, कर्म, धर्म, रिइन्कार्नेशन किंवा रिनन्सिएशन, सर्वसंग परित्याग, माया, या सगळ्या योगिक फिलॉसॉफीजबद्दल जी इन्फॉर्मेशन मिळते, जे आपण शिकतो, जे ज्ञान मिळतं, ते आपण आपल्या आयुष्यात कसं अप्लाय करतो, तो जो रूट आहे तो योगशास्त्र असं आपण म्हणू शकतो. म्हणजे दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला असंही सांगतात की समत्वम योग उच्यते, म्हणजे योग इज कामनेस, स्टेडफास्टनेस, योग एक स्थिरता आहे. असंही म्हणतात की योग कर्मसु कौशलम, म्हणजे योग इज वर्किंग स्किलफुली. स्किलफुली वर्क करायचं म्हणजे काय? तर डिटॅचमेंट आली, थोडंसं इमोशनल कंट्रोल, वैराग्य, फोकसिंग ऑन द प्रोसेस. हे सगळं जे आपण जेव्हा अप्लाय करायला लागतो तेव्हा आपण त्या युनियन किंवा तेव्हा आपलं खरं मन, शरीर आणि आपला आत्मा एकत्र येत असतो आणि त्यानुसार आपलं बिहेवियरही चेंज होत राहतं. सो जर मनशांती हा आपला एक ध्येय असेल तर हा योग आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. आणि दॅट कॅन बी अचीव्ड थ्रू अंडरस्टँडिंग वेगवेगळे जे टर्मिनॉलॉजीज आहेत भगवद्गीतेत, ते थोडेसे समजून, थोडेसे अप्लाय करून आपण हा योग आयुष्यात आणू शकतो. त्यानंतर तिसरी टर्म आहे भक्ती, त्याबद्दल काय सांगशील? भक्ती खरं तर आपण बघायला गेलो तर बरेच वेळा देवपूजा
किंवा देवाशी रिलेटेड असलेली भक्ती असं आपण म्हणतो. आणि दॅट इज वन ॲस्पेक्ट. पण जर कोणाचा देवावर विश्वासच नसेल किंवा अशा कुठल्या प्रकारची बिलीफच नसेल तर मग भक्तीचा काय अर्थ आहे. बरोबर. तर भक्तीला तुम्ही डेडिकेशन समजू शकता. सो असंही होतं की कुठल्या तरी कामात आपण खूप इन्व्हेस्टेड असतो, गोलच असतो आपला, किंवा आपलं एक नवीन स्टार्टअप असू शकतं, त्यात आपल्याला असं मन लावून आपण काम करत असतो. म्हणजे जसं सकाळी उठून आपण पूजा करतो किंवा मंदिरात जातो, ती एक प्रकारची देवाशी रिलेटेड भक्ती झाली. तशी तुमची कामाशी रिलेटेड भक्ती असू शकते. ते डेडिकेशन कामात येऊ शकतं. वेळेवर मी उठीन, काही नेटवर्किंग असेल ते करीन, आजचा गोल किंवा आजचं काम आजच्याच कम्प्लीट करीन, प्रोक्रॅस्टिनेट करणार नाही. हे जे आहे ही एक प्रकारची तुमची भक्ती झाली त्या कामाशी रिलेटेड. व्यक्तीशी रिलेटेड सुद्धा असू शकते. सो भक्ती इज नॉट नेसेसरीली की फक्त देवपूजनच असावं. तुम्ही तुमच्या कामाशी सुद्धा एक डेडिकेशन दाखवू शकता, एक पेशन्स दाखवू शकता, आणि यू कॅन स्टे ट्रू टू दॅट वर्क. शेवटी देवभक्त म्हणजे काय की हा माझा देव आहे, आय एम ट्रू टू हिम, मी सगळं त्याला सांगू शकतो आणि तो मला मार्गदर्शन देतो. बरोबर. तर तसंच माझी भक्ती ही कामाशी आहे. मी या कामात इन्व्हेस्टेड आहे, माझं सर्वस्व या कामाशी रिलेटेड आहे. सो माझी भक्ती ही कामाशी आहे असंही आपण म्हणू शकतो. ओके. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की डेडिकेशन सिम्पल भाषेमध्ये. रोमा, कधी कधी ना आपल्या आयुष्यामध्ये अशी सिच्युएशन येते की ज्यावेळेस आपल्याला दोन गोष्टींपैकी एक गोष्ट सिलेक्ट करावी लागते. राईट. ओके. तर मग अशा वेळेस कसा डिसिजन घेतला पाहिजे? चॉईस खरं तर आजचा एक मोठा प्रॉब्लेम असा झालाय, कारण वी आर स्पॉइल्ड फॉर चॉईस. बरोबर. मे बी पूर्वी दोनच गोष्टी होत्या, त्यातली एक निवडली की ठीक आहे, आता ही निवडली. पण आता बऱ्याच अशा गोष्टी असतात आणि बरेच चॉईसेस असतात. सो थोडंसं आपल्याला डिसिजन मेकिंगवर फोकस करायला लागतो. असं म्हणू शकतो की हाऊ शुड वी गेट बेटर ॲट डिसिजन मेकिंग. तर एक तर म्हणजे ईच सिच्युएशन किंवा कुठलाही आपला जो एक्सपिरियन्स असतो हा आपल्याला काहीतरी शिकवत असतो. तर डिसिजन करताना यातनं मला काहीतरी शिकायला मिळतंय का, यातनं कॅन आय बी अ बेटर पर्सन, यातनं माझ्या व्हॅल्यू सिस्टमशी हे रिलेटेड आहे का, हे थोडे जर प्रश्न आपण स्वतःला विचारले तर तो डिसिजन मेकिंग कुठेतरी सोपा होऊन जातो. याच प्रश्नांची उत्तरं देताना असंही वाटू शकतं की आपण सर्वात डिफिकल्ट डिसिजन घेतोय किंवा ही सिच्युएशन खरं आपल्याला नकोय तरी आपण त्या मार्गावर चाललोय. तर यू आर डुईंग अ गुड थिंग. कारण जर आपण शिकलो नाही तर आपण कुठेतरी प्रोग्रेस करणार नाही असंही होऊ शकतं. आणि हा जो अवेअरनेस आहे की यातनं मी काहीतरी शिकून परत ती मिस्टेकही होणार नाही, हा अवेअरनेस ही स्पिरिच्युअलिटी तुम्हाला दाखवते. सो कॉन्शियस डिसिजन मेकिंग इज यू बिंग अवेअर की यातनं मला काहीतरी शिकायला तरी मिळायला पाहिजे. म्हणजे असंही होतं बरेचदा की एक एक्झाम्पल घ्यायचं तर कुठला तरी आपल्याकडे प्रोजेक्ट आला, सपोज ऑफिसमध्ये असताना, तर डिसिजन मेकिंग कशावर ठरतं की प्रोजेक्टसाठी मी किती डेडिकेटेड व्हावं, ते त्याचं डिसिजन ह्याच्यावर ठरतं की मला त्यातनं काही अप्रेझल मिळेल का, मला एक मोठी पोझिशन मिळेल का, थोडा पगार वाढ होईल का. हे जर तुमचं ध्येय असेल तर कदाचित ते लर्निंगही तुमचं होणार नाही, बिकॉज नाव युअर गोल फोकस्ड. बरोबर. पण जर तुम्ही ठरवलं की नाही मी हा प्रोजेक्ट घेतोय कारण यातनं मला काहीतरी शिकायला मिळते, माझ्याहून जे सिनियर्स आहेत ते या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत, ते मला शिकवतील, तर तो जो एक्सपिरियन्स तुम्ही घ्याल, तो एक्सपिरियन्स जरी तुम्हाला आत्ता पगारवाढ किंवा चांगली पोझिशन मिळाली नाही तरी पुढे कुठेतरी तो एक्सपिरियन्स वापरून मे बी दुसऱ्या कंपनीत मोठी पोझिशन मिळू शकेल. कारण आता हा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर येतोय, हे जे तुम्ही शिकलायत, इट्स गोइंग टू लिव्ह विथ यू. आणि त्यानुसार ते जे रिझल्ट्स आहेत दॅट विल लास्ट लॉंगर. आता कसं थोडासाच पगारवाढ होतोय, आत्ता ही पोझिशन मिळून जाते, हे सगळं शॉर्ट टर्म गेन आणि लॉसमध्ये, लॉंग टर्मचा विचार काय, लॉंग टर्मचा विचार. आणि मोर इम्पॉर्टंटली की त्यातनं काहीतरी तरी मी शिकतोय. कारण जर आपण नुसतंच डिसिजन्स घेत राहिलो की हा हे आत्तापुरतं बरं वाटतंय, पुढे जाऊन बघू काय होते, तर परत कॉम्प्लिकेशन, संकट ही पुढे येणार आहेत. तर आत्ताच ती जर आपण काउंटर करू शकलो, एक थोडासा कदाचित आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर स्टेप आउट करून काहीतरी करायला लागेल, पण ॲटलिस्ट ते कुठेतरी मनशांती असेल की ठीक आहे थोडं डिफिकल्ट आहे पण मी करू शकतोय. मग असंही होतं की बरेचदा काय काय गोष्टी आपल्याला त्यांची चिडचिड होत असते. सो इट्स टीचिंग यू टू बी लिटल पेशंट. बऱ्याच वेळेला फिअर असतं आणि मग आपण ते अवॉइड करतो
पण ती सिच्युएशन तुम्हाला थोडंसं करेज शिकवत असते की ट्राय इट आउट, तुम्हाला जमतंय ते, यू जस्ट नॉट गिव्हन इट अ शॉट. बरेचदा असंही होतं की हा मी डिसिजन घेतला तर थोडंसं मला अबॅन्डन झाल्यासारखं होईल, मी एकटा पडीन. तर ती सिच्युएशन इज टीचिंग यू टू स्टँड ऑन युअर ओन 2 feet. तुम्ही करू शकता ऑन युअर ओन, यू डोंट नीड समबडी एल्स. पण हे तुम्ही तेव्हाच शिकाल जेव्हा तो डिफिकल्ट डिसिजन घ्याल, ऑर रादर एक तरी डिसिजन घ्याल. एक आज मी हा थोडा डिसिजन घेतो, उद्या जाऊन ते पटत नाहीये म्हणून दुसरा डिसिजन परत घेतो, यातनं आपण कुठेच पुढे जाणार नाही. रादर जो थोडा प्रोग्रेस झाला, 1-3 पावलं पुढे गेलोय, ते कदाचित परत मागे येऊ. सो कुठलाही डिसिजन घेताना इट्स मच इझियर टू फर्स्ट थिंक अबाउट व्हॉट यू आर लर्निंग फ्रॉम इट. काय आपल्याला शिकायला मिळते, आपल्या व्हॅल्यू सिस्टमशी हे जोडलेलं आहे का, अँड मोर इम्पॉर्टंटली माझा कुठेतरी ग्रोथ होतीये का माझी. आजकाल आपण बघतो की सगळीकडे एकदम अशी निगेटिव्हिटी आहे की एकदम दुःख आहे, कारण आधीपेक्षा लोक जास्त एक्सप्रेस करतात आणि हे सगळं आपलं सोशल मीडियामुळे तर आणखीनच वाढलंय. तर मग असं काही एखादा मार्ग आहे का भगवद्गीतेमध्ये की ज्याच्यामुळे आजची ही जी निगेटिव्हिटी आहे ती आपण कमी करू शकतो आपल्या लाईफमधली? डेफिनेटली. एकतर ध्यानयोग जो अध्याय आहे भगवद्गीतेतला, त्यात श्रीकृष्ण अर्जुनाला आपलं मन किंवा आपलं माइंड हे कसं नियंत्रणात आणावं, हाऊ टू डू माइंड कंट्रोल, याबद्दल सांगतात. सो तू जे काही प्रॉब्लेम्स आता सांगितलेस ते बऱ्यापैकी एक मेंटल गेम सारखेच आहेत. म्हणजे पिअर प्रेशर म्हणा, सोशल मीडियावर काय चाललंय, निगेटिव्हली कोणी आपल्याशी बोललं की त्याचं वाईट वाटणं, हे सगळे आपले मनाचे खेळ आहेत. तर त्याकरता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की एकतर आपलं मन जे आहे ना ते का दिव्यासारखं आहे, थोडा जरी वारा आला तरी तो दिवा लगेच असा डगमगायला लागतो आणि अगदी ड्रामॅटिक वेनी जे प्रोटेक्ट करायला जातात लोक, जसं दाखवतात टीव्हीवरती वगैरे, तसा तो प्रोटेक्ट केला पाहिजे. तर ते कसं तू करायचंस? एकतर मेडिटेशन हा एक उत्तम मार्ग आहे, आणि मेडिटेशननी यू कॅन गेट क्लोजर टू सम काइंड ऑफ मेंटल पीस. मेडिटेशन ॲज अ टेक्निक सुद्धा खूप पर्सनलाइज्ड आहे. म्हणजे तुला जे वाटतं की ह्यानी मला पीसफुल वाटतं ते कदाचित मला वाटणार नाही. सो फॉर इन्स्टन्स काय कायांना अगदी 1 तासभर शांत बसलं की कुठेतरी छान वाटतं, ओके नाव आय एम सेटल्ड, एक पीसफुल वाटतं. काय कायांना जर्नलिंग केल्यावर सगळे थॉट्स आपले लिहून काढले कुठेतरी, किंवा कोणाशी बोललो, संवाद झाला की एक इझी वाटतं, एक लाईटनेस वाटतो. काय कायांना नेचरमध्ये जाऊन टेकडीवरती गेले चालायला, नेचरमध्ये वॉक घेतली, हिंडायला गेले, लॉंग ड्राईव्ह, काही करू शकता. आजकालच्या थोडंसं कमर्शियलाइज्ड वर्ल्डमध्ये मेडिटेशनला एक वेगळाच अर्थ असा आहे, पण स्पिरिच्युअलिटी सारखंच मेडिटेशन इज व्हेरी मच इन युअर ओन हँड्स. तुम्हाला जे पीस ऑफ माइंड देतं ते तुम्ही ट्राय करा. आणि आज कदाचित तुम्हाला वाटेल की नाही त्या लॉंग वॉकनी मला एक मनशांती मिळाली, उद्या जर्नलिंगनी वाटेल. सो असं कुठे हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. ते फक्त मन कंट्रोलमध्ये यायला पाहिजे, तुमचे थॉट्स कंट्रोलमध्ये यायला पाहिजेत, हा मुद्दा आहे. त्यामुळे तुमची थोडेसे इमोशनल इन्व्हेस्टमेंट सगळ्यात एक कंट्रोलमध्ये आली तर ही मनशांती खूप इझिली आपण अचीव्ह करू शकतो. असं काही डिफिकल्ट नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मला कोणाशी तरी बोलून मन हलकं करून आय फील की ठीक वाटतंय, तर तुम्ही ते करू शकता. पण ह्याच्यात असे मी सांगेन की या सगळ्या गोष्टी एक्सटर्नल आहेत, दे आर ऑल आउटसाइड यू. लोक काय म्हणतायत, सोशल मीडियावर काय चाललंय, बाहेर किती ट्रॅफिक आहे, ही सगळी नेगेटिव्हिटी तुमच्या बाहेर आहे. तुमचं माइंड ते कसं इंटरप्रेट करते, दिस डिसाइड्स युअर रिॲक्शन टू इट. पण जर तुम्ही तुमच्या मनातच ठरवलंय की नाही हे बाहेर आहे, आय एम नॉट गोइंग टू लेट इट अफेक्ट मी, मला घरी माझे पेट्स आहेत त्यांच्याबरोबर थोडासा टाइम स्पेंड केला, किंवा मी थोडंसं लिहिलं, आवडतं म्युझिक ऐकलं की मला छान वाटतं, मग बाहेर काही का चाले ना, सोशल मीडियावर काही का लोक बोले ना, मला नाही फरक पडत. हे जेव्हा कंट्रोल तुम्ही आणू शकाल ना, दिस इज युअर इंटरनल कंट्रोल. आणि एकदा का हा इंटरनल कंट्रोल आला की मग काहीही एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये घडलं की ते तुम्हाला अफेक्ट करणार नाही. आणि हे टप्प्याटप्प्याने येतं. म्हणजे सायकल, एक इझिएस्ट एक्झाम्पल द्यायचं तर सायकल आपण लहानपणी शिकतो, त्याच्यानंतर 2 व्हीलर येते. पण असं नाही की आज सायकल आली की मला आता ते परत ट्रेनिंग व्हील्स लावून परत शिकायला लागेल. आपल्याला माहिती आहे आता सायकल कशी चालवायची, पण ती प्रॅक्टिसमुळे आपल्याला माहिती आहे, इट्स अ मसल मेमरी.
तसंच हे थोडंसं मेडिटेशन, माइंड कंट्रोल, एक इंटरनल कंट्रोल, हे सगळं प्रॅक्टिसनी येतं. वेन यू लर्न टू से नो राईट नाव, इव्हेंच्युअली यू विल बी एबल टू से नो टू थिंग्स मच मोर ऑफन. सो ते प्रॅक्टिसनी येतं. पण एक काहीतरी तुम्ही चूज तरी करा की येस मला मनशांती हवी आहे, मग ऑटोमॅटिकली एक मार्ग दिसत जाईल. ऑटोमॅटिकली तुम्ही एक मेडिटेशन टेक्निक घ्याल आणि इव्हेंच्युअली हे सगळं बाहेरची नेगेटिव्हिटी तुम्हाला अफेक्ट करणार नाही. ओके. शेवटी मी तुला काही शब्द सांगेल, त्या शब्दांना धरून तुला गीतेमध्ये जर काही सापडत असेल तर ते तू नीट समजून सांग. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अहंकार. येस, इगो हा एक प्रॉब्लेमच आहे आणि आपल्याला कळत नाही कधी इगो टेक्स ओव्हर आवर थॉट प्रोसेस. आणि अहंकार म्हटलं की कुठेतरी आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स, एक आपल्या हातात एक कुठली तरी पार आहे असं वाटतं आणि त्या बेसिसवर आपली थॉट प्रोसेस सुरू होते. तर जसं मी पहिल्यांदाही म्हणाले की काही करायचं असेल नवीन तर थोडा अहंकार हा बाजूला ठेवायला पाहिजे. तो ओव्हर कॉन्फिडन्स, ती पार जे काही असेल ते आपल्या डे टू डे इंटरॅक्शन्समध्ये किंवा आपण काही जे स्वतःबद्दल थिंक करत आहोत त्यात हा अहंकार आला तर चान्सेस असे आहेत की जे काही आपण प्लॅन केलंय किंवा जे काही आपले गोल्स आहेत त्याच्यापासून आपण लांब जाऊ. बरोबर. बिकॉज तो अहंकार शेवटी आपल्यासाठी डिसिजन्स घेत राहील की हे मला पाहिजे तसं होत नाहीये तर मला नाही करायचंय. अँड मे बी त्या सिच्युएशनमध्ये ते तुमच्यासाठी गरजेचं आहे पण तुम्ही ते केलं नाही. सो असं होतं की 1-2 स्टेप्स मागे गेलो, कुठेच आपण काही दिसत नाहीये आणि मग त्यांनी संताप, बाकीचे सुद्धा इमोशन्स येत राहतात. सो आय थिंक अहंकार हा कंट्रोलमध्ये असलाच पाहिजे, मोस्टली नसलाच पाहिजे. पण इट इज अ बॅड. याला महाभारतातलं काही एक्झाम्पल वगैरे देऊ शकते का? ह्याचंच मी एक एक्झाम्पल देते. म्हणजे दुर्योधनला इतका ओव्हर कॉन्फिडन्स होता की सगळेच जण माझ्या बाजूनी आज आहेत, इतकी लोक आहेत, त्यामुळे विजय हा माझाच असणार आहे. आणि त्या अहंकारानेच तो कुठे ना कुठेतरी डिसिजन्स घेत राहिला. म्हणजे असंही आहे भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात की तो स्वतःच्याच गुरूंना विचारतो की हे नक्की आहे ना असं, म्हणजे आपण जिंकू ना. हा सेल्फ डाऊट मग कुठून आला? जर आपल्यात एवढा कॉन्फिडन्स असला तर मग डाऊट याचा काहीच गरज नाहीये. त्यामुळे हा अहंकार जर दुर्योधनमध्ये नसता आणि कुठेतरी कृतज्ञता असती जी अर्जुनाने खरं दाखवली आणि श्रीकृष्ण जर त्याला म्हणाले असते की मी सांगतोय ना तू जा, तू लढ, पुढचं पुढे बघू, तर खरं भगवद्गीता ही त्यांनी त्याला सांगितली पण नसती. पण भगवान श्रीकृष्णांना वाटलं की नाही अर्जुनाला बाकीचंही कळावं आणि जे काही ज्ञान त्याला मिळेल त्याच्या बेसिसवर तो पुढचेही त्याचे डिसिजन्स घेऊ शकेल, म्हणून खरं ते त्याला भगवद्गीता सांगतात. आणि आज अर्जुनामध्ये, रादर त्या काळात अर्जुनामध्ये तो अहंकार नव्हता, म्हणून अर्जुन ती लढाई जिंकू शकला. ऑफकोर्स लॉसेस होतेच, पण ॲटलिस्ट एक डेडिकेशननी तो पुढे गेला. ॲज अपोज टू दॅट दुर्योधन सगळं त्याच्या बाजूने असल्याने, म्हणजे भीष्म पितामह स्वतः त्यांच्याबरोबर असले तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचा विजय मिळाला नाही. आणि ह्याचं मूळ कारण म्हणजे त्याचा अहंकारच होता. ओके. त्यानंतर त्याग आपण म्हटलं की एक थोडंसं आपल्याला कन्फ्युजिंग होतं की म्हणजे आता मी सगळं सोडून द्यायचं का आणि सगळं सोडून कुठेतरी अगदी डोंगरात जाऊन बसायचं. तर त्याग इज नॉट पॉसिबल फॉर अस ऑल्सो रिअलिस्टिकली. त्यामुळे श्रीकृष्ण अर्जुनाला असंही सांगतात की तुला वाटतंय की हे सगळं सोडून त्याग करून तू निघून जावंस, संन्यास घ्यावास, तरी तू माझ्यासाठी प्रिय आहेस, पण तू इथे थांबून ही युद्ध लढलास, तुझे कर्तव्य पार पाडलेस आणि जे काही त्याचा आउटकम असेल ते तू एक्सेप्ट केलं तरी सुद्धा तू मला प्रिय असणार आहेस. सो त्याग मग कुठे करायचा? तर आत्ताचं काहीतरी आपल्याला एक प्लेजर मिळते, आत्ता सॅटिस्फॅक्शन मिळते, आत्ता माझ्या मनासारखं होतंय तर मी हे लगेच करून टाकतो. तिथे तो त्याग आपण तिथे आणू शकतो की ठीक आहे आत्ता मी हे करत नाही, मे बी हे मी थोडे दिवसांनी करीन, लॉंग टर्मचा विचार करीन, किंवा यातनं मला असं वाटतं की खूप माझा गोल सेंट्रिक असा फोकस होतोय, प्रोसेसवर माझा नाही होते काही फोकस, तर मी हे नाही करणार. तर शॉर्ट टर्म गेन्ससाठी थोडासा आपण जर त्याग केला सो दॅट इट विल बी एन ॲडव्हान्टेज फॉर आवर लॉंग टर्म गेन्स, तिथे आपण त्याग करू शकतो किंवा ही कॉन्सेप्ट जीवनात आणू शकतो. काही सगळं सोडून जायचं असं नाही, पण आपण कर्तव्य पार पाडतोय, एक थोडेसे
काही गोष्टी नाही करत आहेत आता, असं म्हणता येईल. ओके. आणि त्यानंतर नीतिमत्ता. नीतिमत्ता, इंटेग्रिटी खरं तर आजकालच्या या डायनामिक एन्व्हायरमेंटमध्ये खूप गरजेची आहे. कारण इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत आपल्याला, आपण काहीही करू शकतो आणि कोणी आपल्याला काही म्हणणारही नाही. पण एक इंटेग्रिटी का असावी? कारण काही केलं तरी शेवटी वी आर रिस्पॉन्सिबल फॉर इट. हे आपले कर्तव्य आहेत आणि आपण आपला जो बिहेवियर आहे या कर्तव्यानुसारच असला पाहिजे. हा आपला धर्म आहे. आणि जसं मी म्हणाले, आपण धर्म पार पाडला, दुसऱ्यांनी त्यांचे धर्म पार पाडले तर सोसायटी खरं तर चालू शकेल, नाहीतर फुल केऑस आहे. तर इंटेग्रिटी ही तुमच्या धर्माशी, तुमच्या कर्तव्याशी असावी. यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज राईट अँड रॉंग. त्यामुळे कोणाची बाजू घ्यावी, व्हॉट शुड वर्क फॉर यू, हे तुम्ही तुमचे कर्तव्य करत आहात त्याच्यात ते बसतंय का? आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे चुकीचं आहे तर इट्स नॉट नेसेसरी टू टेक अ साईड. त्यामुळे धृतराष्ट्रांना तेव्हा त्यांचा संवाद जो संजयशी झाला तेव्हा ते म्हणाले की हे मी त्यांना बघवतही नव्हतं की शेवटी काय सगळे आपलेच फॅमिली मेंबर्स आहेत, एकमेकांशीच ते लढत होते आणि यातनं काय मिळणार होतं. तर त्यावेळेला कुठला स्टँड घ्यावा हा जो प्रश्न त्यांना पडलेला होता तसा आपल्यालाही पडत राहतो. ऑफकोर्स आपण वॉर किंवा एक युद्ध अशी लढायला जात नाही आहोत, पण रोजच्या रोज आपल्यासाठी एक नवीन युद्ध असतंच. आणि ही युद्ध जास्त करून मनात आत असते, आपल्यात असते. द वॉर इज इंटरनल, नॉट एक्सटर्नल एनिमोर. आणि त्या वॉरला काउंटर करण्यासाठी ही नीतिमत्ता, एक इंटेग्रिटी असणं खूप गरजेचं आहे. की राईट काय आहे, रॉंग काय. राईट, एक्झॅक्टली. येस. श्रीकृष्ण म्हटलं की भगवद्गीता आलीच. येस. आणि भगवद्गीता म्हटलं की श्रीकृष्ण आलेच. तर अशी कुठली लर्निंग आहे की जे आपण त्यांच्याकडनं शिकू शकतो? आपण असं म्हणू शकतो की श्रीकृष्ण खरं तर आपल्यातलाच एक आवाज आहे. इट्स लाईक अन इनर व्हॉइस. बरेचदा आपल्याला माहिती आपण काय करतोय, कसे वागतोय, आणि तो जो एक टोचणारा आवाज असतो ना की इथे चुकताय तुम्ही, हे करू नका, हा खरं आपल्यातला श्रीकृष्ण आहे. आणि तो जर आपण इम्बाईब केला, तो त्या आवाजाचं जर आपण ऐकत गेलो तर बऱ्याचशा गोष्टी अशा सुरळीत पुढे जातील सुद्धा. पण त्या आवाजाला जेव्हा आपण दाबतो, जेव्हा तो आपल्या सबकॉन्शियसमध्ये काहीतरी सांगतोय पण आपल्याला वाटतं नाही नाही हे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे, हे मला आवडत नाहीये, माझ्या मनाविरुद्ध आहे, मी करणार नाही, त्यावेळेला एनी विच वे सगळी संकटं यायला लागतात. पण एक थोडासा जर अवेअरनेस दाखवला, आणि हेच खरं श्रीकृष्ण अर्जुनालाही सांगत होते की तुझ्या अवतीभोवती काय आहे, तुझ्या आजूबाजूला जे घडतंय त्याचा एक तुला अवेअरनेस आहे का, आणि या अवेअरनेसच्या बेसिसवर तू जो आहेस, तुझं जे व्यक्तिमत्व आहे या बेसिसवर तू काय केलं पाहिजे हे तू तुझं खरं थिंक करू शकतोस. आणि ही पार सगळ्यांमध्येच आहे, आपल्यात आहे ती, फक्त ती कुठे अप्लाय करायची ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तो श्रीकृष्ण तुमच्यात आहे, एक इनर व्हॉइस आहे, त्याला जे सांगायचे ते तुम्हाला सांगू दे आणि तुम्ही तो अप्लाय करायचा जितकं प्रयत्न करू शकाल तितके सुखी राहाल, मनशांती तरी असेल. सुख. आणि भगवद्गीता सगळ्यांनी नक्कीच वाचावी. थोडंसं त्यातलं ज्ञान कुठे ना कुठे अप्लाय करता आलं तर बघावं. आणि इट्स मच इझियर टू लीड अ लाईफ विच इज फुलफिलिंग, आणि ज्यात आपण एक कॉन्शियसनेस आणू शकतो किंवा एक सेल्फ अवेअरनेस आणू शकतो. आणि तेच तर खरं आहे जीवनाचं खरं ध्येय असं म्हणू शकतो. येस. आणि याच नोटवरती आपण आजचा हा पॉडकास्ट एंड करूयात. कारण काय की भगवद्गीता खूप मोठा विषय आहे, तो एकाच पॉडकास्टमध्ये कव्हर करणं पॉसिबल नाहीये, कारण काय कव्हर करणार ना. राईट. हां. तर जर याला चांगला रिस्पॉन्स आला तर आपण याचा नेक्स्ट एपिसोड लवकरच आणूयात. आणि मला तुला थँक्यू पण म्हणायचं आहे, कारण कसं आहे ना की मी पण भगवद्गीतेबद्दल आजच्या पॉडकास्टसाठी जे काही प्रिपरेशन होतं किंवा आधी पण बऱ्याच ज्या गोष्टी होत्या त्या तुझ्या यूट्यूब चॅनल जे तुझं आहे रोमाज व्हॉइस लायब्ररी, त्यातून मी शिकलेलो आहे. आणि जी पण आपली जी काही ऑडियन्स आहे त्यांना जर भगवद्गीतेविषयी जर आणखी काही शिकायचं असेल तर ते रोमाच्या चॅनलला व्हिजिट करू शकतात. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे. मला खरंच खूप छान वाटलं की तू आणि मी कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि मला ही संधी मिळाली की भगवद्गीतेबद्दल एका कंटेम्पररी सेन्समध्ये मी तुझ्या प्रेक्षकांशी बोलू शकले. सो थँक्यू व्हेरी मच. आणि खरं तर योगेश मला हे सांगायचं की तू हा जो प्लॅटफॉर्म तयार केला आहेस ज्याच्यावर तू
तुझ्या प्रेक्षकांसाठी, मोस्टली मराठी प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन प्रेझेंट करतोस. नॉट जस्ट दॅट, पण आपलीच मराठी माणसं जी वेगवेगळी काम करत असतात त्यांना एक संधी मिळते की त्यांच्या कामाविषयी ते येऊन सांगू शकतील आणि ऑडियन्सला सुद्धा बरंच शिकायला मिळतं. श्रीमंत स्टुडिओ या चॅनलसाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेवर्स. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.